आता एक ब्रेकिंग न्यूज। परळच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल आलाय। 1 तासापासून हॉस्पिटल परिसरात सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे। टाटा कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये बॉम्ब शोधक पथकाकडून सुद्धा तपासणी सुरू आहे। धमकीचा मेल करणाऱ्या व्यक्तींचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी हा रुग्णालय परिसर रिकामा केलाय। तर आपण पाहतोय या परिसरामध्ये सध्या पोलिसांकडून तपास केला जातोय। सुरक्षेच्या कारणास्तव हा संपूर्ण परिसर आता रिकामा करण्यात आलेला आहे। हा धमकीचा मेल नेमका कुणी केला याचाही शोध सुरू आहे। मुंबईतील बहुप्रतिष्ठित टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये त्यावेळी एकच खळबळ उडाली जेव्हा या हॉस्पिटलला बॉम्ब न उडून टाकणाऱ्या धमकीचा एक ईमेल आला आणि यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहू शकता की फायर ब्रिगेडची जी टीम आहे ती आता या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यासोबतच आपण पाहतोय की मुंबई पोलिसांची एक टीम सुद्धा या ठिकाणी पोहोचलेली आहे। बॉम्ब स्क्वॉड पथक रुग्णालयाच्या परिसरामध्ये दाखल झालेलं आहे आणि सर्च ऑपरेशन जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय। मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या माहितीनुसार बॉम्बची धमकी मिळाल्याची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आणि माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या अनेक टीम्स बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच इतर सुरक्षा दल सुद्धा या परिसरामध्ये तैनात करण्यात आले आणि या संपूर्ण परिसराची जी पाहणी आहे ती सुद्धा आता करण्यात आलेली आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। जे बॉम्बची धमकीचा जो ईमेल आलेला आहे तो नेमका कुठून आलेला आहे याबाबतची काही माहिती मिळणार आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण खबरदारीचा उपाय म्हणून या संपूर्ण परिसरामध्ये आता सर्च ऑपरेशन सुरू झालं आहे। कॅमेरा पर्सन हरीश नेगीसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।